कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम हरी जय राम रूप पहालोचनी रूप पहालोचनी रूप पहालोचनी रूप पहालोचनी सुख धार्यो साधनी साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा ए तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल मनवा तुहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी ए म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल मरमा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर ए बाप रुक्मा देवीवर बाप रुक्मा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल मरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम सिस्टीम मध्ये सोर लावून काळी दोनचं सोर द्या गाऊ राम नाम सदा गाऊ राम नाम सदा आनो ये मग बाधा आरोग्य मग बाधा काळदूत यमाची काळदूत यमाची काळदूत यमाची
वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण तेने तोटे रे बंधन तेने तुटे रे बंधन खंडल कर्माचे वदन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ आहा संता संगे सेवू सदा संगे सेवो वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी वासुदेव धनिवरी लोभ ममता दौडू आशा आशा उदर वेथेचा बळसा उदर व्यथेचा ओळसा न करू अनेक सायासा कनिक सायासा वासुदेवा वाचुनी वासुदेवा वाचुनी वासुदेवा 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 मुखे वरमाचे हे वरमा इने साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी वासुदेव आवडी वासुदेव आवडी वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण वासुदेव स्मरण तिने तुटे रे बंधन तुटे बंधन कर्माने वदन कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची वासुदेव जपताची डोबा रुक्माई ढोबार कुमार जय जय डोबा रुक्माई ढोबार जय जय डोबा रुक्माई ढोबार जय जय डोबा रुक्माई ढोबार हरी हरी जय जय विठोबार सुखी सेवु ब्रह्माना सुखी सेवु ब्रह्माना सुखी देवो ब्रह्मानंदा सुखे देवो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सारा गाऊ राम नाम सारा गाऊ राम नाम सदा गाऊ राम सदा नोहे मग बाधा नोहे मग बाधा नोये मगवाधा
करू वासुदेव स्मरण करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधना तेने तुटे रे बंधना तेने तुटे रे बंधन तेने तुटे रे बंधन हंडल कर्माचे बदना हंडल कर्माचे बदना खंडल कर्माचे वदन खंडल कर्माचे वदन वासुदेव जपताची वासुदेव वासुदेव जपताची आ वासुदेव जपताची वासुदेव वासुदेव जपनाजी जपनाजी वासुदेव जपनाजी जपनाजी सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन
खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठला नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनिवरी लोभ ममता दौडू आशा उदर वेथेचा वळसा न करू आणि कसायसा वासुदेवा वाचुनी मुखे वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल क्रमाचे वदन वासुदेव जपताचे विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हो प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या गाथेतील अभंग आपल्या पुढे गायलेला आहेत. काकडा भजनामध्ये हा आपण वासुदेवामध्ये अभंग म्हणत असतो सर्वजण. हा वासुदेव या ठिकाणी गात असताना त्याच्यावर चिंतन करण्यापूर्वी या ठिकाणी आपण सर्वजण ज्यांच्या गंगाजल पूजनाच्या निमित्ताने अर्थात चारधाम यात्रा माऊंदेच्या निमित्ताने इथे जमलेला आहोत. आपले नम्रमध्ये सौभाग्यवती योगिता व श्री राहुल भरत गायकवाड आणि सौभाग्यवती प्रतीक्षा श्री पवन भरत गायकवाड यांनी ही चारधाम यात्रा पूर्ण केलेली आहेत. आणि चारधाम यात्रा पूर्ण करून आज गंगापूजन माऊंद्याचा कार्यक्रम आपल्या गायकवाड वस्ती या ठिकाणी ठेवलेला आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच मंडळी, परिचित अपरिचित आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. इथे गायक वादक महाराज मंडळी, टाळकरी, वारकरी, विनेकरी, तुळशीवाल्या, महिला, माता, भगिनी, पुरुषजन आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. यूट्यूब चॅनलवाले आपल्यालाही धन्यवाद देतो. कोणता चॅनल आहे आपला? विठू माऊली कीर्तन. आता हे कीर्तन तुम्ही सर्वजण विठू माऊलीला ऐकू शकतात. तुम्हालाही धन्यवाद. इंगळे पाटील, तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात, तुम्ही आले म्हणजे सगळं वैजापूर आला असं समजून मी कीर्तनाला सुरुवात करतो. हा, सर्वांना धन्यवाद देतो. फक्त बसलेले आपण असे टोळके 2-3 तुकड्या केल्या, असे सरळ नाही बसले. काय झालं भानगड? महिला एकीकडं 2-3 तुकड्या, महाराष्ट्राचा नकाशा बरोबर काढला. सर्वांना धन्यवाद देतो. जरा पुढे पुढे या ना, यूट्यूबमध्ये दिसणार आहे तुम्ही. जरा पुरुष मंडळी सारखा पुढे, महिला मंडळी इकडे सारखा. अर्ध मंडप तुमच्याकरता या, बसून घ्या. यूट्यूबला सर्व महाराष्ट्रात जाणार आहेत. असं जरा असलं तर गायकवाड परिवाराचा हा कार्यक्रम कसा दिसेल? पुढे या पुरुष मंडळी या. हे चॅनलला चालू आहे. सर्वांना महिला मंडळ उठून या, उठून या. मंडप सुंदर आहे. मंडपवाले भाऊ, आपला मंडप आहे का? पडदे सोडा ना जरा, गरम फार व्हायला लागले. हे जरा पडदे सोडून द्या, कडायचे सगळे पडदे सोडा, मागचे ठेवा फक्त. या पुरुष मंडळी या पुढे. धन्यवाद. गायकवाड परिवाराने हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मंडप फार मोठा आहे, सुंदर आहे आणि छान मंडप घालून या ठिकाणी व्यवस्था आपली केलेली आहे. मृदुंगाचार्य महाराज, गायनाचार्य, तिडीवाडी आपण आलेले आहात. धन्यवाद आपल्याला. आणि इथे विठू माऊलीचं कीर्तन हे आता लाईव्ह चालू आहे का नंतर टाकणार आहे? नंतर टाकणार आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आता बरी वाटले बा, खरी माणसं बसल्यामुळं बरं का. तुम्ही चायलनमध्ये दिसणारे हे ध्यानात ठेवा. चेहरे फ्रेश ठेवा, टेन्शन घेऊ नका. टेन्शन आजच्या दिवशी दिसलं तर कायमचं चित्रीकरणामध्ये येणार आहे, हे ध्यानात ठेवा. सर्वांना धन्यवाद देतो. माता भगिनी पुढे सरका नाही, या ना इकडे. अर्ध महाराष्ट्र तुमचाच आहे. या या, सरका पुढे. विढाला 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 विढाला. पुरुष मंडळी सरका पुढे. विढाला या पुढे. विढाला विढाला इथपर्यंत या. विढाला 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 विठ्ठला विठ्ठला. या पुढे पुढे. विढाला विठ्ठला 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 विठ्ठला. विढाला 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 विढाला. हो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आहे. सुंदर नियोजन केलेलं आहे. सुंदर आयोजकाला मनापासून धन्यवाद देतो. कुठेही भागवा भागवी नाही, तंतोतंत असं निवेदन केलं गायकवाड परिवाराने. चारीधाम यात्रा केलेली आहे आणि तदनिमित्ताने ही कीर्तन सेवा आपल्या पुढे सादर करत असताना मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि भगवंताच्या चिंतनाला प्रारंभ करतो. पाटील विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो, अभंग फार गोड आहे. हा अभंग पाठ नाही असा एकही टाळकरी तरी नाही. हा अभंग माहीत नाही असा एकही वारकरी तरी नाही. आणि हा अभंग पाठच नसेल तो खरा वारकरी नाही. बरं का, ध्यानात ठेवा विनेकर बाबा. वारकरी हा नसेलच, कारण हा अभंग काकडा भजनामध्ये आपण सर्वच म्हणतोय की नाही. कोण असा व्यक्ती आहे का काकड्यामध्ये असे अभंग म्हणत नाही, भजनामध्ये म्हणत नाही? सगळ्यांच्या पाठ आहे. तरी पण कधी कधी असे प्रश्न म्हणजे असा प्रसंग आमच्या पुढे येतो. कधी कधी हरिपाठातला जरी एखादा कीर्तनाला अभंग घेतला का ते मोबाईलमध्ये पाहतात. मग प्रश्न येतो, आपण महाराष्ट्रातच आहोत का? ऐकताय ना तुम्ही? सोर बंद झाला बरं का भाऊ.
आपण महाराष्ट्रातच आहोत का याची जाणीव आपल्याला होती. कारण हरिपाठ काकडा आपल्या वारकऱ्याची संध्या आहे, ध्यानात ठेवा. बाकीचं काही नाही करता आलं तरी हरिपाठ काकडा केला की जीवन सफल होईल, धन्य होईल. त्याकरता गंगागिरी बाबाने हे सुरू केलेली परंपरा, त्यांची कृपा आहे आणि त्यांचं अनुकरण केलं. नारायणगिरी बाबांची कृपा अविरत अखंडपणे मिळेल. हरिपाठ काकडा प्रत्येकाने करा. विठाल विठाल विठाला 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 विठाला. भाऊ हे पडदे सोडायला लावा सगळे. परिणाम असा माय बापांनो, आपण सर्वजण या ठिकाणी आहोत. अभंग फार सुंदर आहे, गोड आहेत. जन्माला आलेला माणूस मरणारच आहे. कोण असा व्यक्ती की तो आला आणि इथून गेलाच नाही, असं कधी झालं का? असं कधी होईल का? आणि होणं ते शक्य आहे का? इंगळे पाटील आपल्याला सर्वांना माहिती आहे. कारण प्रत्येक युगामध्ये आयुष्य मर्यादा प्रत्येकाच्या बदलत गेल्या, भिन्न भिन्न झाल्या, पण मरण नाही आलं. असं कसं झालं का? आज कधी झालं का? कलियुगात जर पाहिलं तर 4 युग आहे, कृत तीर्थ दोपार कली. कृतयुगामध्ये जर पाहिलं तर माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य झालं, 1 कमी झाला. शून्य द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य राहिलं आणि 1 शून्य कमी झाला. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त आता आयुष्य उरलं किती? 100 वर्षाचं. आणि आता जर महाकलियुग आला तर 1 शून्य कमी झाला तर 10 मध्ये काही भागणार नाही, हे ध्यानात ठेवा. आता सगळे म्हणून देवाला प्रार्थना करू, देवा तू सगळं काही शून्य कमी करत आला, पण इथून पुढे मात्र शून्य कमी करायच्या भानगडीत पडू नको. वैजापूरकरांच्या वतीने विनंती करूया. कारण 10त काय भागणार आहे महाराज? कल्पना करा, पूर्वीच्या काळी जे आयुष्य होतं प्रत्येक युगानुसार बदलत गेलं. आता कलियुगात आपल्याला दिले ते 100 वर्षाचं आहे. पण 100च्या 100 कोण जगतो? 100च्या 100 कोण पैकीच्या पैकी कोण मिळवतं? माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज 109 वर्षे राहिले. जगात ते अपवाद ठरले गेलेले संत आहे. आताच्या काळात 109 वर्षे आता राहिले तरी काही कामाचे राहणार नाही. ते म्हणजे राहिले तरी त्यांना 2-2 माणसं धरायला लागेल, घरातून बाहेर काढायला लागेल, घरात पुन्हा आणायला लागेल 2-2 3-3 माणसं. पण माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज जर पाहिलं तर 9 वर्षे 109 वर्षे राहिले. पण कीर्तनात गेले की ती माठवत केलेली असायची धरायला. तुम्ही जुन्या काळातले माणसं आहे ना, जरा लक्ष देऊन ऐका. ते माठवत असायची, यताची काठी असायची आणि कधीतरी नेतानी 2 जण हाताला धरायला असायचे स्टेजवर. पण कीर्तन जर रंगले, विना घेतला की काठी सोडायचे, धरलेले सोडायचे, बाबा नाचून कीर्तन करायचे. ते नारायणगिरी महाराज झाले एकमेव, ध्यानात ठेवा. मायबाप वयाचे 109व्या वर्षापर्यंत नाचून नामदेवानंतर कीर्तन कोणी केलं असेल तर ते माझे सद्गुरू नारायणगिरी बाबांनी केलेलं, हे ध्यानात ठेवा. शेवटपर्यंत नाचून कीर्तन केलं. हो बरं, बसून नाही केलं कधीच. तुम्ही ऐकलं का बाबाचं कालेज कीर्तन होतं बसून केलं? बसून नाहीये, बसून कधी केलं नाही. उभ्यानेच कीर्तन करावा. विचार करा बरं का अवतडे पाटील, उभ्यानेच कीर्तन केलं आपण पाहिलंय. बसून कधीच केलेलं नाहीये. सद्गुरू नारायणगिरी महाराज बर स्टेजवर गेले, 1 अन 2 तास कीर्तन होतं का? इंगळे पाटील तुम्ही जुने माणसं आहे ना, जरा मदत करा ना, कल्पना करा. बसून नाही हो कीर्तन, उभ्या नाही. बरं 1 अन 2 तास नाही, कधी कधी 2-2, 3-3, 4-4 तास झाले. एकदा 4.5 तास कीर्तन झालं आणि महाराजांनी आमच्या शिष्याला विचारलं, अरे राजा रतनलाल किती वाजले बघ ना, किती टाइम झाला कीर्तनाला? महाराज म्हणजे 4.5 तास झाले. मग अजून अर्धा तास बाकी आहे ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कल्पना करा डबल सुरू झालं महाराज. बरं गेल्या गेल्या छान बिस्कुट खाऊन नाश्ता करून कीर्तन नव्हतं हो. गेल्या गेल्या डायरेक्ट सुरू असायचं, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओ रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी, हे रूप पाहतालो जनी, रूप पाहतालो जनी. सुख झाली ओ साजनी, सुख झाली ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरावा, तो विठ्ठल बरावा. जय जय राम. आपल्याला डबल नाही करायचं, आठवण झाली म्हणून सहज सांगितलं, ध्यानात ठेवा. बाबा डायरेक्ट सुरू करायचे. आपण अनुभवलंय महाराज. बाती गवळणी दवदे पालंगी दुधाने, म्हणते नंदाची या पोरे. ऐकले ना स्वर? आता नाही महाराज, तो स्वर, तो आवाज, ती व्यक्ती, त्या व्यक्तिमत्व आता कलियुगात मात्र नाही आपल्याला मिळणार. मायबाबाने विचार करा, अशी संत जगाच्या पाठीवर एकमेव झाले, त्यांचं नाव आहे सद्गुरू नारायणगिरी महाराज. कारण त्यांचे वैशिष्ट्य जर सांगायचं असेल तर पहिलं वैशिष्ट्य असं होतं, त्यांचं जे तप आहे
त्यांच्यासारखं तप आजच्या कलियुगात तरी कोणाकडे नाही. एक दुसरं कारण सांगायचं असलं इंगळे पाटील, पहिलं तप होतं एक, दुसरं असणारं ज्ञान होतं दोन. त्यांच्यासारखं ज्ञान आजच्या कलियुगामध्ये दुसरं कोणाकडं नाही. तुम्ही जागी आहे ना, यूट्यूबला आहे बरं का, ध्यानात ठेवा. आपण विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी कीर्तन, विठ्ठल रुक्मिणी ना. सुनीलजी तुम्ही आले व बरं झालं, हरकत नाही. कल्पना करा माय बापांनो, तर आपल्याला रावसाहेब पाटील विचार करा, ज्ञान आहे, तप आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहेत, या सगळ्या गोष्टींनी ज्यांचं जीवन परिपूर्ण आहे ते सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे. काहींकडे ज्ञान असतं, तप नसतं, तप असतं, ज्ञान नसतं, ज्ञान तप असतं, भक्ती नसते, भक्ती असली तर मुक्ती मिळत नसते, असं काहीचं कार्य असतं. पण नारायणगिरी महाराज या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण झालेले संत आपल्याला पाहायला मिळाले. आपण तो श्लोक म्हटला की सगळं आलं. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायणगिरीम परब्रह्म स्वरूपम. ही अवस्था ज्यांची होती ते नारायणगिरी महाराज. आपण अनुभवलं, पाहिलं काय तप महाराज. एकदा कीर्तनाला उभा राहिले की कीर्तन संपेपर्यंत बाबाचे पाय हलत नव्हते, पाय हलत नव्हते. बाबा रंगून कीर्तन करत होते. बरं, कीर्तन 2-3 तास असायचं, मी सांगितलं 4-4, 5-5 तास आपण ऐकले सर्वांनी. म्हणून अशी जी अवस्था ज्यांना प्राप्त झाली होती ते नारायणगिरी महाराज होते. बरं, वयाची 109व्या वर्षात तोच आवाज होता ना हो. कधी बाबाचा घसा बसलेला तुम्ही पाहिला का? आता आमचे हे विनेकरी आले राजंगावकर, जुने माणसं येते. कधी बाबाचा घसा बसेल होता, ते बी गायक तुम्ही जुनेच ना हो, मिशवाले तुम्ही पण जुनेच ना. कधी बाबाचा घसा बसेल तुम्ही कोणी पाहिलं का हो? आणि घसा बसला म्हणून कीर्तनात आवाज नाही, असं कधी झालं का? कधीच नाही महाराज. बरं, आपण आता सर्वजण महाराष्ट्रातली जी पद्धत आहे, काळी 2 मध्ये कीर्तन करतो. बाबांचे काळी 3 मध्ये कीर्तन असायचे, मृदुंगाचार्य महाराज. आपण सगळे 2 मध्ये आता करतो आहोत, पण बाबांचे कीर्तन काळी 3 मध्ये असायचे. काय विचार करा. आणि बोलतानाही स्वरातच असायचे. म्हणून नारायणगिरी महाराज आपल्याला एकमेव गुरु मिळाले, हे आपलं सर्वांचं भाग्य, हे ध्यानात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल, टाळी वाजवता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे जे सद्गुरू ज्यांना मिळाले त्यांच्या सानिध्यातनं परमार्थ सुरू झाला आणि आपण परमार्थाला सर्वजण लागलेलो आहोत. परमार्थ करत असताना काही नेम आहे, काही वर्त आहे, काही वर्तल्य आहे, वैकल्य आहेत, काही उपासना, काही साधना आहेत. त्याच्या काही पद्धती भिन्न भिन्न शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. व्रत उपासना, व्रत उपासना साधना करत असताना व्रताचे काही नेम आहे, व्रताचे काही पद्धती आहे, आणि त्या पद्धतीनुसार ती साधना घडली की मग फलदरूप ती साधना होत असते, हे ध्यानात ठेवा. हे करण्याकरता गुरुचीच गरज असते, हेही ध्यानात ठेवा. आणि गुरुशिवाय मोक्ष मिळत नसतं, हेही ध्यानात ठेवा. कारण गुरु बिना कौन बतावे बाट बडा बिकट हे यमघाट, भ्रांति की बाणी नदिया बीच मो अहंकार की लाट, गुरु बिना कौन बतावे बाट. गुरुशिवाय आपल्याला खरा रस्ता दाखवणार तरी कोण आहे? गुरु बिना अनुभव कैसा कळे, ज्ञानोबाराही सांगतात. म्हणून मायबापांनो, गुरु हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि असे गुरु, असे संत जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा जीवन धन्य होत असतं, भगवान परमात्म्यापर्यंत जात असतं आणि भगवंताची कृपा आपल्यावर होत असते. बरं, त्याच्याकरता काय करावं लागेल? कलियुगात आम्ही जन्माला आलो ना, या कलियुगात एकच साधन आहे, भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम, भगवंताचं चिंतन. ते प्रत्येकाने करावं. कोणालाही करता येतं, कुठेही करता येतं, केव्हाही करता येतं, आणि सर्वात सोपं असतं तेच आपण केलं पाहिजे. भक्ती करायची असेल कुठं जायची गरज नाही हो. कामामध्ये काम, काही म्हणा रामनाम, जाहील हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे. आपण सर्व शेतकरी आहोत. काम करता करता नामस्मरण केलं, पुण्याचे की नाही? नामस्मरण करायला कुठे जावं लागत नाही, भक्ती करायला कुठे जावं लागत नाही, बरं का? जिथे आहात तिथे करा. आमच्या जुन्या काळातल्या महिला बघा, जात्यावरती गीतं म्हणायच्या. या जुन्या ज्या महिला असतील ना, त्या जुन्या काळातल्या महिला सकाळी पहाटे लवकर उठायच्या, 4 वाजता उठायच्या, आणि तिथे धान्य घेऊन गेले की त्या ठिकाणी जात्यावरती ते दळायला लागायच्या. बरं, दळता दळता निस्त्याच दळीत नव्हत्या हो, बरी गपचित बसून दळीत नव्हत्या, त्याच्यावर गीत म्हणत होत्या. आपण ऐकलंय, पाहिलंय. कल्पना करा बरं का. सगळं गीत काही म्हणत असताना सिस्टीमवाले भाऊ स्वराकडे लक्ष द्या जरा. हा, विठाल 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 विठाल. कल्पना करा मायबाप, आपण हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना ज्ञात आहे, अनुभव आहेत. मायबापांनो, कल्पना करा, त्या महिला सुंदर असणाऱ्या म्हणायच्या, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला.
दळण मी दळीन पीठ मी भरीन, दळण मी दळीन पीठ मी भरीन, सासू पुढे ठेवीन तू ये रे बा विठ्ठला. ये देवा ये तू. काय हो, देवाला बोलवायची ताकद आमच्या घरातल्या महिलांमध्ये होती. काय ही भक्ती आहे महाराज. लक्षात आलं ना. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, सासू आणि सासरा दीर हा तिसरा, वव्या गाऊ भरतरा तू ये रे बा विठ्ठला. ये विठ्ठला ये. देवा ये बाबा, तुला दळायला बोलवते. काय अधिकार आहे. जणे जाते गाईल किरती राईल, थोडासा लाभ होईल तू ये रे वा विठ्ठला. ये देवा ये. काय अधिकार आहे महाराज. त्या दळायला बोलवला, भक्ती केली. दळीता कांडीता जेवी तागे माये, दळीता कांडीता जेवी तागे माये. दळिता कांडीता टाळकरी टाळकरी. माये, दळिता कांडीता देविता गे माई. दळीता कांडीता दळीता गे माये, दळीता कांडीता जेवी तागे माये. दळिता कांडीता देविता ओ दळिता कांडीता देविता गे माई. राम वेळू मेळा गाऊ मी, राम वेळू मेळा गाऊ मी, दळिता कांडीता जेवी तागे माये, दळिता कांडीता जेवी तागे माये. राम वेळू मेळा गोविये राम वेळो वेळा राम गोविये. दळिता कांडीता देविता गे माई, दळिता कांडीता देविता गे माई. दळत असताना दळतांनी सुरू आहेत. धान कांडायच्या पूर्वी घरामध्ये जाता असायचं, उखळ असायचं. त्या उखळामध्ये धान कुटायचे. कांडिता दळायचं म्हणून दळिता कांडिता जेविता गे माये. मग जेवतांनी हरी बोला, खाता हरी बोला, गाता सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला, भांडता हरी बोला, कांडता. काय हो, भांडताना कोणी हरी बोलेल का. तरी आमच्या नाथाने सांगितलं तिथे हरी बोला पुण्य होईल. कसं शक्य आहे. तरी होईलच. मग भक्तीला एवढी सूट दिली हो. पण साधना तपश्चर्या त्याच्यात अवघड आहे. तुम्हाला संस्कृतमध्ये काही साधना करायची असेल आणि संस्कृत भाषेतनं ती साधना करायची असेल आणि मंत्र जर नीट कळाले नाही किंवा उच्चार व्यवस्थित झाला नाही तर माणसं तिथे पागल होतात, वेडे होतात. मंत्र जरी चळे थोडा, चळे थोडा, मंत्र जरी चळे थोडा, तरी चळे थोडा, तरी धराची होय वेळा, तरी धराची होय वेळा. माय बाप्पानो विचार करा. मंत्र जरी चळे थोडा, तरी धडची होय वेळा. मंत्र थोडा जरी चुकला तर माणसं वेडे होत होते. म्हणून जास्त मंत्राच्या नादी लागू नका, भक्तीचे लागा. कर्मकांड आमच्या भक्तीमध्ये निषेध आहे. कर्मकांडाला फार महत्व नाही, भक्तीला फार प्राधान्य आहेत कलियुगामध्ये. आम्हाला हे सगळं करणं सगळं अवघडच आहे ना. योग असेल, याग असेल, कोणाला करता येईल ते.
आम्हाला नीट 2 तास मांडी घालून बसायचं, नाकी नवे येतात. कधी योगा जमणार आहे तू? आम्हाला फक्त रामदेव बाबाचा योगा माहिती, घ्या पोटमध्ये आणि सोडा पोट बाहेर. सगळा सोपा योगा तोच आहे, पण योगा इतका सोपा नाही. ज्ञानोबराय योगाचं वर्णन करतात, ऐका. शरीर शोषण प्राण निरुदन मनो जय हट योग. शरीर शोषण प्राण निरुदन मनो जय हट योग. हा जर योग सांगायचा असेल, हा सोपा नाही महाराज. ऐकताय ना आपण? शरीर शोषण प्राण निरोधन मनो जय हट योग. इतकी सोपी गोष्ट आहेत का माय बापांनो? हे सोपं नाही, अवघड आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करायची असेल तर आपल्याला त्या योगाच्या प्रक्रियेने ती करता येते, पण त्याला सद्गुरू लागतात आणि त्यांनी तो योगा शिकवलेला असावा, त्यांच्याकडनं ते ज्ञान घेतलेलं असावं आणि मग ती साधना करा, मग तेव्हा ती फलदूर होते. पण मनाने केली तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला, ते शक्य होणार नाही. म्हणून माय बापांना विचार करा, आपल्याला ते शक्य नसेल त्याच्या नादी लागायचं नाही. बरं, जप करायचं असेल आपल्याला शक्य आहे का हो? जप करण्याकरता माणसं बसले जरी जपायला करायला असेल, पण ध्यान कुणीकडे जातं? म्हणजे मुखाने राम राम चालू आहे जप, पण ध्यान चाललं ना दुसरीकडे फिरायला. कापसाचे भाव किती होते, कसे होते आणि कसे झाले? मक्काचे किती आहे? 1700 1800 आता आहे, सरकारी 2400 आहे, पण आपल्याला 1500 पुढे कोण देत नाही. म्हणजे मक्का सांगतो दादा, तुम्ही ध्यानात ठेवा, कालचं सांगतो बरं का. ते कांद्याचे भाव जर पाहिले तर अवघडच आहे की नाही? म्हणजे जप चालू असेल पण लक्ष कुठं जातं? पूजा चालू असेल लक्ष कुठं जातं? तप चालू असेल लक्ष कुठे जातं? अवघडच आहे की नाही? अवघड आहे. आपण जर कबोशीचे भाव पाहिले 7पर्यंतचे हो, 15पर्यंत यायला पाहिजे होते, पण नाही मिळत. 7 सुद्धा आम्हाला साथ देत नाही. काय करावा? खरं सांगू का मायबापांना, एक वाक्य बोलून जातो. खऱ्या अर्थाने आमच्या बळीराजाची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, शेतकऱ्याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कारण शेतकऱ्यासारखे कष्ट जगात कोणाचेच नाही आहे. तुम्ही भाव द्या नका देऊ, पीक चांगलं येऊ नाही येऊ, पण आमचा शेतकरी दादा राब राबत राहतो, कबाड कष्ट करतो, त्याच्या मालाला भावच नाही आहे. हे दुर्दैव आहेत. खऱ्या अर्थाने शेतीमध्ये उत्पन्न निघतं किती टक्के आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न खर्च जाऊन राहते तरी किती टक्के, याचा जर विचार केला तर फार अवघड गोष्ट आहेत. खऱ्या अर्थाने भाव सगळ्या मालाला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला 1 नंबरचा भाव पाहिजे. कारण सगळे जीवन जगतात ते शेतकऱ्याच्या जीवावर ना. सगळेजण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पाहिलं तर शेतकरी नसला, शेतकऱ्यांनी जर संप केला 10 वर्षे शेती करायची नाही, काय खातील वो? कसे राहतील वो? शेती जर पिकवली नाही कसं आहे? पण शेतकऱ्याला संप पण करता येत नाही, हे ध्यानात ठेवा. शेतकरी संप करायला जर गेला तर रोड अडवला आणि 2 दिवस जर संप शेतकऱ्याने केला तर दूध घेऊन गेले, दूध किती दिवस टिकतं हो? ते जर त्याचं असणारी क्रिया केली नाही, प्रक्रिया केली नाही तर दूध ते खराब होणार आहे, रोडवर टाकून द्यावा लागणार आहे. म्हणजे संप केला तरी शेतकरीच दुखी आहे. जर मुंबईला मार्केटला आपल्याला माल न्यायचा असेल आणि संप केला ना आपल्याच गाड्या आणल्या तर ते मुंबईपर्यंत जाणार नाही, मार्केट बंद होईल, कोलमडून जाईल, तर आपल्यालाच दुःख आहे. म्हणजे संप करायला सुद्धा शेतकऱ्याला अवघडच आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी सरकारने, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, कोणतंही सरकार असेल, सर्वांनी घेतली पाहिजे. प्रत्येकाला एकच विनंती आहे, आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या. शेतकरी सुखी झाला तर आमचा देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही, हे ध्यानात ठेवा मायबापांनो. म्हणून शेतकऱ्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपण पाहिलं यावर्षी पाऊस किती झाला. कधी कधी पाऊस पडतच नाही, नाही पडला तरी पीक चांगलं येत नाही, फारच पडला तरी चांगलं येत नाही, पाऊस नसला तरी दुःखीच आहे आणि पाऊस जास्त झाला तरी शेतकरी दुःखीच आहे. म्हणजे समतोल या शेतकऱ्याचा निश्चित राखल्या जात नाही. तर म्हणून निदान हमी भाव तरी गरजेचा आहे. 15,000 किमान कापसाला भाव असला तर काय बिघडलं चांगदेव पाटील? 15,000 भाव असला तर काय बिघडलं? ध्यानात ठेवा. कापसाला जर 15,000 भाव असला, खर्च खूप आहे ना, वेचायला तुम्ही ते तिकूनच आणते ना आपण सगळे लोक, आपल्याला वेळच कुठे आहे? कारण MP UPचेच लोक याचायला आहेत आणि ते फार हुशार आहे. आता त्यांना पहिल्यांदा तुम्ही घेतलं बरोबर करून, पण आता ते सावध झाले. पहिल्यांदा जसे लागेल तसे कामं करत होते, आता तसं नाही आहे. ज्याने आणलं का त्याचेच करतात आणि जो आणलेला असतो ना त्याच्या ट्रॅक्टरपासून पैसे काढून घेतात. हे अवघडच आहे. जो म्हणजे अवघड झालं महाराज. एजंट पद्धती सगळीकडे झाल्या माहिती आहे का. ज्याच्याकडे लेबर आलं का ते ट्रॅक्टरमध्ये घेऊन जायचं, भाडंसुद्धा काढून घेतो, त्याचं कमिशन घेतो, मग तेव्हा तुम्हाला लेबर देतो. अवघड आहे, अवघड आहे. शेतकऱ्याचे फार हाल आहेत. आता हे वास्तव आहे ना हो. हे काही पुराणामध्ये पाहायचं का? हे काही रामायणामध्ये शोधायचं का? हे लाईव्ह चालू आहे, आपण पाहतो आहोत. मायबापांनो,
शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने भाव मिळालाच पाहिजे पिकाला, आणि शेतकऱ्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मायबापांनो, जे सिटीमध्ये राहतात, मुंबई पुणे दिल्लीमध्ये राहत असतील, मी रात्री नाशिकमध्ये कार्यक्रम होता सातपूर या भागामध्ये. आता सिटीमध्ये माळव जातं ते आपल्याकडनंच ना. बरं, सगळ्याचे भाव करतात लोक, सोन्याचे भाव करता हो. आता किती चालू आहे? फार स्वस्त झालं म्हणे. म्हणजे कालचा भाव काय होता दादा? अजून 12, आता 12 वाजून गेले, आजचा आला असेल ना. म्हणजे आजचा भाव रोज 12 वाजता नवीन भाव येतो. 2 वाजे लोक डिक्लेअर होतो देशामध्ये. आता विचार करा, सोन्याचा भाव गेल्यानंतर आपण कोणी म्हणतो का, हे बघा मला हे करायचंय, ते करायचंय, दागिने करायचे, कानातले करायचे आहेत, नाकातले करायचे, पैजण करायचे, बरं हे सगळं करायचंय, आम्ही तुमचे फार ओळखीचे आहोत, जर 10,000 रुपये कमी करता का? म्हणता कोणी? आणि होईल का ते? सोन्याचे भाव होणार नाही. ठीक आहे, बरं आपल्याला कोणत्याच गोष्टीचे भाव करत नाही. जेवायला हॉटेलमध्ये गेलो, बरं हॉटेलमध्ये माणसं जेवायला जातात, तुम्ही ऐकता लक्ष देऊन. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर ऑर्डर सगळे देतात, पण त्याचे भाव करता का हो? सुनीलजी ऐका ना बरं का, भाव करता का? भाव करत नाही. अवतडे पाटील, भाव करत नाही आपण, ध्यानात ठेवा. तुम्ही इकडे भाऊ, आपण भाव करतो कोणी? हॉटेलमध्ये करत नाही का? जे लागेल ते देतो, आणि जाताना वेटरलाही थोडंसं मदत करून जातो. शिपाई बाहेर असेल त्यालाही 10-20 रुपये देतो. आम्ही दाते फार हुशारे हो, चांगले हो, पण खायच्या ठिकाणीच हुशारे हो, दुसरीकडे द्यायच्या ठिकाणी कंजूष हो. कल्पना करा, खायच्या ठिकाणी भाव करत नाही, पण शेतकरी जो खायला घालतो त्याच्या भाजीचा भाव केल्याशिवाय राहत नाही. बाजारमध्ये आम्ही गेलो, तुम्ही ऐकताय ना, कदाचित हे तो वैजापूर तसं नसेल, मला असं वाटायला लागलं. तुम्ही ज्या अर्थी काही बोलत नाही, होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, याचा अर्थ तुमच्याकडे असं नाहीच का? ध्यानात ठेवा. बाजारमध्ये गेलं की नेमके कोथिंबिरीची जुडी असेल, एक जुडी कोथिंबिरीची असेल 25 रुपयाला, 30 रुपयाला असेल, तर जी काही ज्यांनी जशी जुडी बांधली असेल तशी असेल. मग कोथिंबीर असू, मेथी असू, सुपे असू, चुका असू, कशाची का असे ना, आपण म्हणतो का तुम्ही 25 सांगितले मी 30 देतो? घेणारा असा कोणी आहे का? तुम्ही 25 सांगितले मी 30 देतो असं नाही म्हणत. 20ला मिळेल का? 20ला देता का? अरे बाबा, त्याचे कष्ट कधी पहा, तिथे भाव नका करू. तुमच्या 2-5 रुपयांनी तुम्हाला फरक पडायचा नाही, पण सगळ्यांनी 2-2, 5-5 रुपये जर शेतकऱ्याला देत गेले तर तो सुखी झाल्याशिवाय राहायचं नाही, हे ध्यानात ठेवा. आणि त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल बरं का. आपले 2 रुपये खर्च झाल्याने फार काही तोटा होणार नाही बरं का. कधी कधी पुढच्याचा विचार करत जा, आणि हा विचार जो करतो ना त्याच्या जीवनात काही कमी पडत नाही, असं शास्त्र सांगितलं. रामायणातली एक चौपई सांगतो ऐका. परहित बसे जिनके मन माये, परहित बसे जिनके मन माये, तिनका दुर्लभ जगत कछु नाये, तिनका दुर्लभ जगत कछु नाये. राम सिया राम, सर्वजण वाजवा. हिंदीचा उपाय आपल्याला कळेल सर्वांना. वैये सोई जो राम रचे राखा, को करी तर्क बडा वैसाखा, को करी तर्क बडा वैसाखा. राम सिया राम, टाळ वाजवा.
दुर्लभ जगत कछु नाही तिनका दुर्लभ जगत कछु नाही राम शाबाश जय हो कळलं ना सगळ्यांना मग बरं बरं ऐका तुळशीदास सांगतात परहित बसे जिनके मन माये तिनका दुर्लभ जगत कछु नाही तिनका दुर्लभ जगत कछु नाही परहित बसे जिनके मन माही तिनका दुर्लभ जगत में कछु नाही परहित बसे जिनके मन माही तिनका दुर्लभ जगत में कछु नाही जमला बर का तुमच्याकरता एकदा वाजवतो मी आमच्या फड्यातला पहिला कथाकार आहे आता माझ्या आश्रमात रामराव महाराज ढोक यांची कथा आहे 13 जानेवारी ते 21 जानेवारी अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी रामराव महाराज ढोक यांची 7 दिवस कथा आहे अडबंगनाथाच्या तपोभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रातले मोठे पहिले कथाकार रामराव महाराज ढोक आहे आणि आमच्या सरला बेटामध्ये रामायणात मी आमच्या परंपरेमध्ये पहिला कथाकार आहे नारंगिरी बाबांच्या काळातला आणि याला इथेच वैजापूरमध्ये 2005चा प्रसंग आजही जुन्या माणसाला आठवतो आमचे ज्ञानदेव पाटील गेले खऱ्या अर्थाने त्यांना आता 14 वर्ष झाले दादा आहे इथे आमचे साहेबराव पाटील आवताडे अण्णा त्यांचे नातू आलेले आहेत इथे अण्णा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते जो लाडगाव म्हणजे कोणता रोड अण्णा तो पंपाजवळ कार्यक्रम झाला येवला रोडला तो वाणी साहेबांच्या घरा शेजारी विलास भाऊच आहे तुम्ही चष्म्यावाले फार दिवसांनी मागे बसले बरं का आमचा हात जुना ते होते तेव्हा चित्रीकरणला मला इथे आलो का हा प्रसंग आठवतो आमचे जुने बेटातले आमचे विद्यार्थी तेव्हा आम्ही शिष्यवर्त असताना विद्यार्थी विलास भाऊचा स्टुडिओ होता तिकडे तो फोटो काढायला आले की तिकडे जायचे ते फोटो धुवायला आता धुवायचीच पद्धत नाही राहिली बरं झालं पण विलास भाऊ तुम्ही मागे असले माझं लक्ष एवढं ध्यानात ठेव बारीक हरकत नाही हा आमचे जुने कल्पना करा तेव्हा नारायणगिरी बाबा त्या कथेला आले होते 3 वेळेला पहिल्यांदा आले गाडीत बसून कथा ऐकली दुसऱ्यांदा आले मंडपात येऊन आशीर्वाद दिला आणि तिसऱ्यांदा आले माझ्या काल्याच्या कीर्तनात येऊन कीर्तन करायला लावलं आणि मग बाबा अर्धा 1 तास बोलले 4.5 तास कीर्तन झालं होतं ते वाणीसाहेबांच्या घरासमोर आणि आमदार वाणीसाहेब तेव्हा ते आयोजक होते मुख्य अवतडे अण्णांनी मोठी सेवा केली होती इंगळे परिवार आपण सर्वांचं मोठं योगदान होतं आपले सगळेच मंडळी त्या कमिटीत तुम्ही होते बरं झालं तुम्ही आहे ना अजून मग मला भेटायला आले बरं का आमच्या कमिटीत आमचे इंगळे पाटील होते आमचे ज्ञानदेव पाटील होते दादा होते असे अनेक मंडळी माझं सांगायचं काय गुरुवारी नारंगिरी बाबा जेव्हा आले आणि तो जो प्रसंग आहे दत्त जयंतीचा दिवस होता डिसेंबर महिना होता डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या दिवशी काला होता गुरुवारी नारंगिरी बाबांनी गंगापूर तालुक्यामध्ये दत्त जयंतीचा काला बाबांचा तिकडे मालुंजामध्ये असायचा बाबांनी तो कॅन्सल केला आणि आपल्या काल्याला भेट द्यायला आले तो प्रसंग मला सांगायचं काय महाराज राम कथेमध्ये आल्यानंतर आम्ही रामायण कथाकार म्हणून तेव्हा लावत होतो पण बाबाने तेव्हापासून रामायण कथाकारला रामायणाचार्य हे पद दिलं ती नारंगिरी बाबांची कृपा आहे ध्यानात ठेवा महाराज म्हटले आजपासून आमच्या अरुणगिरीला रामायणाचार्य हे नाव देतो नंतर मी भागवताचा आचार्य वृंदावनला गेलो तो पुढचा भाग वेगळा आहे पण मला रामायणाचार्य हे कुठल्या संस्थेने किंवा कुठून सर्टिफिकेट नाही ते माझ्या मुखात माझ्या गुरुवाराच्या मुखातून नारंगिरी बाबाने दिलेले आहेत विचार करा आणि नारंगिरी बाबा म्हणजे चालते बोलते परब्रह्म त्यांच्या मुखातून जो शब्द बाहेर पडला ते वेदाचीच वाणी होती की नाही कारण ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरु कृपा त्यांची कृपा झाली की मोक्षाची की नाही मंत्रमूलम कोणतं गुरुच्या मुखातून वाक्य निघतं त्याला मंत्र असं आपण म्हणतो आहोत कल्पना करा महाराज आणि म्हणून रामायणातली चौपाई गायली तितक्या वर्षानंतर 2005 ते आता किती वर्ष झाली हिशोब दादा तुम्हीच करा चौपाई का म्हटलो ती चौपाई अशी ऐका आता परहित बसे जिनके मन वाही तिन कहू दुर्लभ जगत में कछु नाही याचा अर्थ असा आहे परहिताची भावना आपल्या अंतकरणात असेल त्याच्या जीवनात काही कमी पडत नाही म्हणून पुण्य ते परोपकार पाप ते परपिडा आणि हे जोडा दुजे यासी जोडा दुजायासी आणि कणे जोडा दुजायासी पुण्य ते परोपकार पाप ते परपिडा परोपकार पाप ते परपिडा पुण्य ते
परोपकार पापते परपिडा पापते परपिडा अनेक नाही जोडा तुझे आसी आनिक नाही जोडा तुझा यास आनिक नाही जोडा तुझा यासी ते पुण्य आहे माझ्या बापांनो. आणि असं पुण्य आम्हाला कोणालाही कुठेही केव्हाही करता येतं. ते करणं शक्य आहे. प्रत्येकाने एक परोपकार तरी केला पाहिजे. आपल्या घरी 8 दिवसातून तरी एक माणूस जेव घालत चला. कोणी भेटलं ना जेव घालत चला. कारण अन्नदानासारखं पुण्य नाही. गंगागिरी बाबांनी काय केलं? अन्नच दान केलं ना. म्हणून उघडिले अन्नक्षत्र चारही वर्ण एकत्र. चारही वर्ण एकत्र उघडिले अन्नक्षत्र म्हणजे चार वर्ण चार आहे बरं का. जाती नाही म्हटले येते वर्ण. मग कोणते? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण आहे. या 4 वर्णामध्ये जगातल्या सगळ्या जाती आल्या. बरं उघडिले अन्नक्षत्र चारही वर्ण एकत्र. सगळ्यांना एकत्र केलं, अन्नदान केलं. म्हणून आपण अन्नदान प्रत्येकानेच केलं पाहिजे बरं का. आज इथे माऊंद्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने भरत भाऊनी अन्नदान ठेवलेलं आहे ना. आपण सगळेजण प्रसाद घेणार आहोत. मग भक्ती करायची असेल तर सोपी ती भक्ती आहे. मग ती भक्ती आपल्याला सुखाने करता यावी. ती कशी करावी? त्याच्या नामानेच करता येईल ना. मग त्याचं नाव सुखाने आपण सेवन करावा. जर त्याचं नाव सुखाने सेवन केलं मग मात्र आपल्याला कुठली बाधा राहत नाही. काळदूत यमाची भीती राहत नाही. आणि मग मात्र वासुदेवाची प्राप्ती होती. अभंगाचं पहिलं चरण. सुखे सेवो ब्रह्मानंदे नंदा ब्रह्मानंदा सुखी सेवो ब्रह्मानंदा सुखी सेवो ब्रह्मानंदा राम नाम सदा रघुरा नाम सदा रघुराम नाम सदा नवे मगवादा नोही मग बाधा नोही मग बाधा काळदूत यमाची वासुदेव स्मरण केजु वासुदेव स्मरण केजु वासुदेव स्मरण विठाल 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 विठाल. विठ्ठल हो, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज इथे सांगतात सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. काय करायचंय? भगवंताचं नामस्मरण सुखाने सेवन करायचं आहे. बरं सुखाने सेवन करण्याकरता काय करायचं? गाऊ राम नाम सदा. राम नाव घ्यायचंय पण कधी? 8 दिवसातून एकदा नाही, महिन्यातून एकदा नाही, 6 महिन्यातून एकदा नाही. बरं 1 वर्षातून एकदा नाही आणि 6 वर्षातून एकदा नाही. मग कसं? गाऊ राम नाम सदा. सदा शब्द वापरला. बरं सदा नाम घोष करू हारी कथा तेने सदा चिंता समाधान. चित्ताला समाधान पाहिजे असेल, हवा असेल तर गाऊ राम नाम सदा. काय फायदा होईल महाराज? नोहे मग बाधा काळ दूत यमाची. यमाची भीती सर्वांनाच आहे ना. मग राहणार नाही. त्याकरता त्याची भीती संपवायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला रामनाम सदैव गावा लागेल. नोहे मग बाधा काळ दुपत यमाची. यमाची भीती नसेल करून घ्यावी वाटत असेल आपल्याला तर नामस्मरण करावा. कल्पना करा यम म्हणजे नेमकी काय आहे हो? यम नेमकी करतो तरी काय हो? यम दिसतो तरी कसा? आणि त्याचं कार्य तरी आहे कसं? 2-4 शंका येतात. 1 मिनिटात सांगतो ऐका. आपल्याला मरण येतं हे नक्की आहे की नाही? नाही येत? येतं. धन्यवाद. काही काही माणसं म्हणतात आम्ही माणसं झोपी गेले. बरं झोपी गेले नेमकी कुठे गेले याचा विचार केला का कधी? बरं माणसं म्हणतात हा झोपी गेला बरं का विलास भाऊ, झोपी गेला पण गेला कुठे याचा शोध आजपर्यंत लागला का? कोणाला लावता आला का? लागणं शक्य आहे का? मग तो जातो कुठे? आता ऐका. बरं जाऊ द्या, याच्याही पुढचा प्रश्न सांगतो. बरं माणसं झोपी गेल्यावर कुठे जातात हे कळत नाही. बरं माणसं मेल्यावर कुठे जातात हे कळतं का? नाही कळत. बरं कसे जातात हे कळतं का? नाही कळत. बरं जातच नाही का? जातात ना. मग कसे जातात हे कळत नाही. जातात हे खरं आहे
पण जातात कुठे हे माहीत नाही. याकरता मी जरा सूक्ष्म चिंतन शास्त्राचं सांगतो, फार सखोल सांगायला वेळ नाही आहे बरं का. ऐका, हा ध्येय आपल्याला मिळाला, याला आपण नरदेह म्हणतो. लक्षात आलं ना? हा ध्येय कोणता आहे? नरदेह. बरं, साधक संजीवनी नावाच्या ग्रंथामध्ये याला देह म्हटलेलं आहे, आत्म्याला देह म्हटलेलं आहे. देह म्हणजे आत्मा, देह म्हणजे शरीर बरं का. या शरीराला देह म्हणतात, देह याला आत्मा म्हणतात, आत्म्याला देह नाव आहे. आणि तो साधक संजीवनी नावाचा ग्रंथ राम सुखदासजी स्वामीकडे ऋषिकेशमध्ये ज्यांनी लिहिला ते महाराष्ट्रातले संत होते. ऐकताय ना तुम्ही? ऋषिकेशमध्ये त्याचं लिखाण झालं. राम सुखदासजी स्वामी 135 वर्षे आपल्या बयानीच्या हरिद्वार ऋषिकेशला राहिले आणि ज्या संतांनी तो ग्रंथ लिहिला स्वामीजींच्या सानिध्यामध्ये, त्या ग्रंथाचं नाव आहे साधक संजीवनी. साधकाची ती संजीवनी आहे. आणि तो ग्रंथ कोणी लिहिला पाटील? ते महाराष्ट्रातल्या संतांनी. बरं, महाराष्ट्रातल्या संतांनी लिहिला याच्यात नवल नाही, ते सराला बेटातल्या गुरुवारी नारंगिरी बाबांच्या एका शिष्याने लिहिला. त्यांचं नाव आहे स्वामी विनायकानंद बापू, विनायकानंद महाराज बापू. त्यांनी तो ग्रंथ लिहिला आणि ते महाराष्ट्रातले आहेत. संभाजीनगर आणि जालन्याच्या मध्ये एक आडगाव नावाचं क्षेत्र आहे. आडगावची त्यांची जन्मभूमी. आणि गुरुवारी नारंगिरी बाबांच्या काळात ते बेटात राहिलेले विद्यार्थी आणि मग मात्र आचार्य झाले आणि राम सुखदासजी स्वामीकडे जाऊन त्यांनी संस्कृतचं सगळं कार्य केलं आणि त्यांनी तो ग्रंथ लिहिला. बरं, दुसरा ग्रंथ त्यांनी असा लिहिला, गीता जीवनदीप. ऐकताय ना तुम्ही? गीता जीवनदीप नावाचा ग्रंथ त्यांनी 2 भागामध्ये लिहिला. म्हणजे ज्ञानेश्वरी जशी गीतेवर टीका झाली ना, ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली गीतेवरची टीका, तसे विनायक बापूंनी एक ग्रंथ लिहिला दुसरा, त्याचं नाव आहे गीता जीवनदीप. जीवनाचा दीप गीतेतला, तो ज्याचा 2 खंडामध्ये रूपांतर केलं, 1 ते 9 पर्यंत आणि 10 ते 18 पर्यंत 2 भागात ज्याचं रूपांतर झालं, तो ग्रंथ ज्यांनी लिहिला ते विनायकजी महाराज आहे. विनायक महाराजांनी तो ग्रंथ लिहिला आणि ते गुरुवारी नारंगिरी बाबांचे शिष्य आहेत. लक्षात घ्या, आजही आहेत. मागच्या वर्षी माझं त्यांच्या गावात कालियाचं कीर्तन फिरता सप्ताह नाथ अक्काताई महाराज म्हणून वेरूळच्या आश्रमातल्या त्यांच्या फिरता सप्ताहामध्ये झालं, तेव्हा त्यांची तिथे भेट झाली. आज वैवृद्ध आहे. मला सांगायचं काय, गुरुवारी नारंगिरी बाबांचे एक शिष्य काही असे झालेले आहेत, ते भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांचं ज्ञान प्रकाशित झालेलं आहे. दुसरे एक शिष्य हरियाणामध्ये राहत असताना, गुरुवारी नारंगिरी बाबांच्या नावाने एक आश्रम आहे सरला बेटातनं, आमचे गुरुबंधू दुसरे राहतात. पहिले जे होते त्यांचं नाव होतं सुरेंद्रगिरीजी महाराज. ऐकताना इतिहास? सुरेंद्रगिरी महाराज ते गुरुवारी नारंगिरी बाबांचे शिष्य. हरियाणा राज्यामध्ये कैथल जिल्हा, पुंडरी तालुका, शेरदा नावाचं गाव. लक्षात घ्या, तिथे एक पंप सरोवराच्या काठावर शरदा नावाच्या गावात तिथे आश्रम आहे गुरुवारी नारंगिरी बाबांच्या नावाने. त्या शेरद्यामध्ये सुरेंद्रगिरी महाराज राहत असताना सरला बेटातून विद्याभ्यास करून गेले, हरियाणामध्ये कीर्ती केली आणि त्यांनी एक अष्टक लिहिलं. त्याच्यातला आपण श्लोक म्हणतो तपोज्ञान वैराग्य, असे अष्टकच आहे नारंगिरी बाबांचं. ते संस्कृतमय लिहिलं आणि जगभर प्रसिद्ध केलं. असे शिष्य एक तिकडे झाले. मग त्यांना मात्र अल्पवयात जावं लागलं आणि त्यांच्या गादीवर आज शिवगिरी महाराज आहे. त्यांचं नाव पहिलं भागवत महाराज शेळके होतं. ते लोणीजवळ आडगावचे आहेत. लोणी आहे ना तिथले, म्हणजे विखे पाटलास लोणीजवळ आडगाव, तिथले शेळके महाराज भागवत महाराज आम्ही एका काळात भेटत होतो. आता त्यांचं नाव शिवगिरी महाराज आहे. ते तिथे जाऊन राहतात. गुरुवारी नारंगिरी बाबाची कीर्ती एका राज्यापुरती नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. असे संत नारंगिरी महाराज आहे. विठ्ठल 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 हो. हे का सांगितलं मी, याचं कारण काय? विद्वत्ता, वर्णन, बरं तप, भक्ती, गंगागिरी बाबांचं कार्य आज संपूर्ण विश्वाला म्हणजे खऱ्या अर्थानं वाखाणण्यासारखं आहे. आणि अशा परंपरेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. मायबापांनो ऐका, येम सांगत असताना त्या ग्रंथातून वाढलं बा. कशामुळे? साधक संजीवनीच्या नावाच्या ग्रंथामध्ये, हिंदी भाषेत तो ग्रंथ आहे, त्याच्यात ध्येय आणि दिही, दिही म्हणजे आत्मा, देह म्हणजे शरीर, याचा प्रकार तिथे उल्लेख दिलेला आहे. ती साधकाची संजीवनी. आता मूळ पॉईंटवर सांगतो, ऐका नीट लक्ष द्या. हा देह, स्थूल देह याला आपण म्हणतो आहोत. हा देह मेल्यानंतर इथेच ठेवावा लागतो. बरं, होतं काय? हा देह इथे ठेवला, मेल्यानंतर इथे त्याला काय करावं लागतं? जाळावं लागतं. काही लोक पुरतात, काही लोक जाळतात. 2च क्रिया आहे की नाही? तिसरी क्रिया काही दफनविधी किंवा जाण्याची विधी, 2च विधी आहे. बरं, या देहाचं काय होणार आहे? हा देह कोणाचा आहे? याचे मालक 5 जण आहे बरं का. याचे मालक किती आहे?
5 जण आहे, पाचांचा हा ध्येय आणि हिला उसना 5 जणांना दिलेला आहे. आता रामायणानुसार जर सांगायचं असेल तर क्षितिजल पावक गगन समीरा, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित आदम शरीरा, पंचरचित आदम शरीरा. कल्पना करा. कळलं ना तुम्हाला? निदान हो तो म्हणा तुम्ही. कळलं असेल तर हो म्हणा, हरकत नाही. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अधम शरीरा, क्षितिजल पावक गगन समीरा. बरं का महाराज, धन्यवाद. क्षितिजल पावक गगन समीरा. मग क्षितिजल पावक म्हणजे काय आहे? पृथ्वी 5 तत्व आहे. मराठी भाषेत सांगतो, ही हिंदीतली सोपाई आहे. मराठीमध्ये असं आहे की क्षितिजल पावक गगन समीरा, याचा अर्थ असा आहे, या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. कोणतं आहे? एक जल तत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे, पृथ्वी तत्व आहे आणि या ठिकाणी जल तत्व आहे. हे पंचमहाभूतांनी शरीर तयार झालेले आहेत. मग मेल्यानंतर याला जाळावं लागतं. मग अग्नी तत्वात गेलं. बरं, जल तत्वात आपल्याला हस्ती ठेवावे लागतात. जल तत्वात विलीन झालं, पृथ्वीमध्ये जाळल्या गेलं, माती झाली आणि उरलेलं वायू तत्वात विलीन झालं आणि आकाशात गेलं. पंचतत्व संपले. आता शरीर गेलं. म्हणजे हे शरीर घेऊन देवापर्यंत कोणाला जाता येत नाही. मग आता ऐका, मग देवापर्यंत जाता येत नसेल, या शरीराने चांगलं काम करावा. आता 2 गोष्टी आहेत. सत्कर्म केलं, रूपांतर पुण्यात होईल आणि पुण्याच्या रूपांतराने आम्हाला स्वर्ग मिळेल. दुष्कर्म केलं, रूपांतर पापात होईल, पापाने आम्हाला नरक मिळेल. ऐकताय ना आपण? पुण्याने स्वर्ग, पापाने नरक. कर्म करायचं असेल या शरीराने होतं. ऐका, नीट लक्ष द्या. आणि मग हे शरीर मेल्यानंतर इथेच ठेवावं लागतं. मग मेल्यानंतर आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होतं. आता ते शरीर, त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. आता नीट लक्ष देऊ नाही का? पहिलं स्थूल शरीर इथं ठेवावं लागतं, म्हणजे हा देह. दुसरा हा देह ठेवला की आत्मा घेऊन जाण्याकरता, जसं नाही का आपण कुठे आपल्याला जायचं असेल, ट्रेन बदलावी लागते. बरं, प्लेनही बदलावं लागतं, म्हणजे विमानही बदलावं लागतं. अमेरिकेत जायचं असेल तर डायरेक्ट इनडायरेक्ट विमान फ्लॅट भेटत नाही, त्याचे टप्पे. आता शिर्डीवरनं जर आपल्याला अमेरिकेत जायचं असेल तर शक्य आहे का? शिर्डीला विमानतळ जवळ झालं, शिर्डीवरनं मुंबईला जा, मुंबईवरनं पुन्हा फ्लॅटमध्ये बसा, तिथून पुढे जा आणि कुठे कुठे मिळेल तिथून घेऊन जा. डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याला जाता येत नाही, बदलावे लागतात. तसं हा देह घेऊन स्वर्गाला जाता येत नाही. हा देह इथे ठेवला, दुसरा देह मिळतो, त्याचं नाव आहे सूक्ष्म देह. बरं, ठीक आहे. तो किती सूक्ष्म आहे? आता ऐका, शास्त्राचं चिंतन सांगतो. तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे, तो या डोळ्याने दिसत नाही. बरं, डोळे किती चांगले असू द्या, दिसतच नाही. ध्यानात ठेवा, किती बारीक आहे, किती सूक्ष्म आहे. म्हणजे आपल्या डोक्यातला केसाचा अग्रभाग घ्यायचा. दादा कळलं का? पा, केसाचा अर्ध भाग घ्यायचा. दादा, अर्धा भाग घेतला की त्याचा अग्रभाग, अर्ध नाही म्हणत मी, अग्र म्हणलो. अग्र म्हणजे शेंडा. आपल्या भाषेत सांगतो, शेंड्याचा भाग, शेंड्याचा तुकडा, अगदी शेंड्यातला शेंडा बारीक घ्यायचा. बरं, एक डोक्यातला अग्रभाग म्हणजे शेंड्यातला भाग घेतला, अग्रभाग घेतला, त्याचे 100 तुकडे करायचे. किती? रोसे पाटील आहे ना आज तिकडं? आहे ना, बरं झालं. ऐका, कल्पना करा, त्याचे 100 तुकडे करायचे आणि 100 तुकडे केले की मग मात्र त्यातला एक अग्रभाग घ्यायचा, त्याच्यातले 100 तुकडे करायचे, त्याचा अग्रभाग घ्यायचा, त्याचे 100 तुकडे करायचे, त्याचा अग्रभाग घ्यायचा, त्याचे 100 तुकडे करायचे, त्याचा अग्रभाग घ्यायचा आणि त्याचे 100 तुकडे करायचे आणि त्यातला अग्रभाग घ्यायचा. जागी येईन तुम्ही? असे 5 वेळेला करायचे. किती वेळेला? त्याचे तुकडे किती वेळेला? 100 पैकी, म्हणजे एका अग्रभागाचे 100 तुकडे, त्यातले एक काढायचा, 100 तुकडे, त्यातले एक काढायचा, 100 तुकडे, बरं का भाऊ, त्यातले एक काढायचा. असे 5 वेळेला करायचे. किती सूक्ष्म होईल होते? दुर्बीन नाही दिसणार नाही, अशी दुर्बीन जगात निर्माण झाली नाही. मग या देहामध्ये, त्याचं नाव आहे सूक्ष्म देह, या देहामध्ये हा आत्मा प्रवेश करतो. आत्मा कोणाचा? तो मांजरीचा असू द्या, बकरीचा असू द्या, घुबडाचा असू द्या, कोंबडीचा असू द्या, कोंबड्याचा असू द्या, नाही तर बोकड्याचा असू द्या. बस कळून घ्या ना हो, आत्मा कोणाचा असू द्या. म्हणजे इथं जास्त सांगायची गरज नाही आपल्याला, आपला भाग म्हणजे अशातला पाहतच नाही तिकडे, बरं का. आत्मा कोणाचाही असू द्या, हत्तीचा असू द्या, मुंगीचा असू द्या, तो किती सूक्ष्म आहे? एवढा सूक्ष्म आहे. मग दिसेल का? तो सूक्ष्म देह आपल्याला प्राप्त होतो. हा स्थूल देह सोडला की त्यात आत्मा जातो. मग जातो कुठे? स्वर्गाकडे जात असताना, आता पुढे जात असताना सूक्ष्म देहामध्ये याने प्रवेश केला. वरती जात असताना पुढे जंक्शन आहे. जंक्शन कळतं ना तुम्हाला? रेल्वे स्टेशनला असतं बघा, इकडे जायला रस्ता, तिकडे जायला, आणि जंक्शन नाही कळालं आपल्या भाषेत चौफुली, त्रिफुली. तिथून आपल्याला उजवीकडे जाता येईल, डावीकडे जाता येईल, त्रिफुली चौफुली आहे. कल्पना करा, जिथून कुठे जाता येतं. मग हा देह त्याच्यात आत्म्याने प्रवेश केला की मग सूक्ष्म देह तिथपर्यंत नेतो. आता पुण्य केलेलं असेल, या देहातून पुन्हा आत्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. नीट ऐका,
आता पहिला झाला, पहिला स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, आता तिसरा कोणता देह ती ऐका. तिसऱ्या देहामध्ये आत्मा प्रवेश करत असताना, तो आत्मा जात असताना जर पुण्य केलेलं असेल तर पुण्य केल्यानंतर तिथून त्याला देव शरीर प्राप्त होतं आणि देव शरीराने तो स्वर्ग सुख भोगायला जातो, देवलोकामध्ये स्वर्गामध्ये आरूढ होतो आणि दिव्य भोग भोगतो, त्याला देव शरीर भेटतं. एक दुसरा जर पाप केलेला असेल त्याला यातना शरीर भेटतं. ऐकताय ना आपण? दुसरं त्याला यातना शरीर भेटतं आणि पाप जे केलेलं असेल त्याला नरकात घेऊन जातात. असे 28 नावाचे नरक आहे. किती नरक आहे? 28 नरक आहे. 28 नरक सांगायचं असेल तर दादा मला संध्याकाळचे 4 वाजतील, हे ध्यानात ठेवा. कारण लक्षात घ्या, 28 नरक आहे. मग त्याला यातना शरीर प्राप्त होत आहे. मग यातना शरीर जर प्राप्त झालेला असेल तर तो यम दरबारात नेतात, त्याला यम घेऊन जातात. यम घेऊन गेल्यानंतर एक रव नावाचा नरक आहे. तो नरक असा आहे, यातना शरीर दिलं तो इकडून किडा एक असतो, तो म्हणजे तो किडा असा आहे शरीराची छल्ली करून टाकतो. इकडनं घुसतो, तिकडनं घुसतो, तिकडनं इकडे येतो, इकडनं तिकडे जातो, अशा अनेक प्रकारची छल्ली करतो. एक पू असणारी पुवाची नदी असते, त्या पुवाच्या नदीमध्ये आपल्याला आत्म्याला बुडवल्या जातात, घातल्या जातात. एक नदी असते पाण्याचीच, दिसायला पाण्याची आहे, पण ती नदी अशी आहे, त्या नदीतून गेल्या गेल्या जसं बिलेट पाणी लागलं की जशी आग होती ना, तसं ते पाणी शरीराला कापत असतं. नसेल पटेत तर तुम्ही हिमालयात गेले असेल, गंगोत्री जमुतीरीला, ते पाणी बघा बर्फासारखंच असतो पण शरीराला कापतं. अशी वेदना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नरक आहे, त्या नरकामध्ये घालतात तरी गेली नाही. आणि ती पुवाची नदी अशी इतकी खराब आहे बरं का, त्या नदीमध्ये याला बुडवतात, डुबवतात, हा पलीकडे जात नाही, त्याला वास येतो, आणि गेले नाही की याला बलदरबी ढकलतात. नाही गेले हातात दंगुडग्याचा असतो त्यांच्या, कोणाच्या? खाके कपडेवाल्यांचा. ती यमाची दूतच आहे. नाही त्या यमाशी करुणा, त्याला करुणा येत नाही, मग ते मात्र मारतात. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी झोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर. टाळ वाजवा. माय बापांनो, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. कल्पना करा माय बापांनो, ते यम मारतात, तोडतात, त्या नरकात घालतात. शरीर मरत नाही, कारण हे शरीर मिळालं कोणतं? यातना. ऐकताय ना आपण? लक्ष द्या बारीक.
पाप कर्म केलं यातना शरीर मरत नाही, करते मरण्याकरता नाही, दुःख भोगण्याकरताय. मग विचार करा, नरकात जावा वाटत नसेल आणि यमाचे ना आपली गाठ व्हावा वाटत नसेल, यमाचा पाहुणा नसून व्हायचं. कोणाचा पाहुणा? ज्याचा जसा पाहुणा तसा त्याचा पाहुणचार. माळकऱ्याचा पाहुणा झाला की संध्याकाळी पुरणपोळी, बस कळलं तुम्हाला. आणि माळकऱ्याचा बिगर माळकऱ्या झाला तर काळी पिशवी आली समजा वांगी घेऊन, बाकी नाही काय. कळलंच तुम्हाला? ज्याचा, दादा बरोबर आहे की नाही, ज्याचा जसा पाहुणा त्याचा तसा पाहुणचार. कळलं तुम्हाला? मग पाहुणा यमाचा व्हायचा की आपल्याला देवाचा व्हायचा? आणि जर यमाचा झाला तर काय होणार आहे? मग हे नरक भोगावं लागणार आहे बरं का. यमाचा पाहुणा होऊ नका. आणि जर यमाचा पाहुणा नसन व्हायचं, भक्ती करा. नाही केली तर मग यमाचा पाहुणा होणार आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी विना जन्म नरकाचे पैजाण, हरी विना जन्म नरकाचे पैजाण. नरकाची पैजाला, हरी विना जन्म नरकाची पैजाला. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला. यमाचा पाहुणा प्राणी होय, मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे मला, हरी मुखे, हरी मुखे मला. माय बाप्पांनो, हरी विना जन्म नरकाचे पैजाण आणि यमाचा पाहुणा प्राणी होय. हरीशिवाय जीवन असेल, जन्म असेल तर त्याला नरकात जावा लागेल, यमाचा पाहुणा व्हावा लागेल, हे दुःख भोगावं लागेल. आणि जर तुम्ही नामस्मरण केलं, हरिभक्ती केली तर मग मात्र नोहे मग बाधा काळदूत यमाची, यमाची काळदूतांची भीती राहणार नाही आणि मग चिंता करायची गरज नाही. मग त्याकरता काय करावं लागेल? महाराज विठ्ठलाचं स्मरण करावं लागेल. आणि ते करण्याकरता आम्ही आता करू कशाचं स्मरण? दुसरं चरण करू वसुदेव स्मरण, करू वसुदेव स्मरण, करू तेने तुटे रे बंधन, तेने तुटे रे बंधन. सर्वांनी वर हात करा, करावर हात सर्वांचे. विडोबा रुक्माई, जय जय विडोबा रुक्माई, माणिक जय जय विडोबा रुक्माई, विडोबा रुक्माई. हरी जय हरी जय रघुमाई.
मनानं प्रेमाने आदेश. धन्यवाद. माझी गादी नाथाची. करू वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन खंडेल क्रमाचे वदन वासुदेव जपताची. माय बापांनो, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, तीर्थयात्रा केली की जीवन सफल होतं. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू वासुदेव धनिवरी. यात्रा करत असताना एकट्याने जाऊ नये, संताच्या सानिध्यात जावं, संताच्या समवेत जावं आणि मग यात्रा करावी. तेव्हा जीवन फलद्रूप होत असतं. आणि विठ्ठलाचं नामस्मरण करावा. त्याकरता पैसे खर्च होणार आहे. मुख्य वर्माचे हे वर्म खऱ्या अर्थाने पैसे खर्च होणार आहे. लोभ ममता दौडवास्या उदर वेथेचा वळसा न करू आणि कसायासा वासुदेवा वाचुनी. वासुदेवा वाचून काही सायास करू नका, प्रयत्न करू नका. भगवंताच्या प्राप्तीचं मुख्य हे साधन आहे. शेवटचं चरण. मुख्य वरमाचे वरमा, मुख्य वरमाचे वर्म, मुख्य वर्माचे हे वर्मा, मुख्य वर्माचे वर्मा. केने साधे सकळ धर्म, केने साधे सकळ धर्म. मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म. एका जनार्दनी नाम वासुदेव आवणी. माय बापांनो, आज अभंगाचा भावार्थ या ठिकाणी सरळ सरळ मांडला. आदरणीय भरतजी आणि शुभमजी यांनी ही यात्रा केली सहपत्नीक. त्यांच्या या चारिधाम यात्रा निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. गंगा पूजन आणि या मावंद्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि चारधाम यात्रा पूर्ण करून आलेत. भगवान परमात्मा त्यांच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त करो, आनंद उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो, त्यांच्या पूर्वजांना सद्गती लाभो आणि त्यांचे जे उर्वरित परिवार आहेत त्यांना जीवनामध्ये यश कीर्ती समाधान प्राप्त हो, ही अडभंगनाथ गुरुवारी नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वजण. वेळ फार झालेला आहे. खऱ्या अर्थाने मला वेळ दिली होती 10ची. मी 10:30ला नाशिकवरून आलो तेव्हा तुमची मिरवणूकच निघाली होती. इंगळे पाटलाला म्हटलं आता आपल्याला काही करता येणार नाही. माझी गादी अडभंगनाथाची, पण माणसं अडभंगच आहे.
आम्ही योगेश भाऊ किरण भाऊकडे चहा पाणी घेतला, थांबलो, आराम करतो म्हटलं, निवांत होऊ द्या. पंचपदी झाले की तेव्हा सांगा. आता घेऊ बा धोकून. गादी आमची अडबंगनाथाची, माझ्याकडे गुरुवारी गर्दी असते दादा. गुरुवार पौर्णिमेला अडबंगनाथ संस्थान, तिथे अडबंगनाथाची तपोभूमी आहे. अडबंगनाथाने 12 वर्ष तप केला, अशी भूमी भामानगर भामाठाणे या ठिकाणी आहेत. रामाच्या असून ती शिळा तयार झाली. वा या डॉक्टर शिंदे साहेबांचं आगमन झालं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर खरे कीर्तनाला येत नसतात, पण हे वारकरी वारकरी डॉक्टर आहे म्हणून धन्यवाद आहे. या साहेबाकरता एकदा मनापासून धन्यवाद. साहेबांचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं. या इकडे शिंदे हॉस्पिटल हे पैसे नसले तरी धोकून घेतात, त्याबद्दल धन्यवाद आहे. आता नगरसेवक झाले, मग त्याचं अभिनंदन. माझे जुने संबंध या परिवाराचे आहे. बस इथेच बस. आले का या ठिकाणी? या बडे पुढे बसा. आमच्या नगरसेवक झाल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. मुंबईवरनं आमचे शिष्य आणि भक्त गावडे दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या समवेत कमिशनर साहेब श्रीवास्तव साहेब आहेत. आइए सर आप. सौरभ जी दादा आइए, आगे आइए. आओ 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 आगे आइए. आओ ना हो गए अभी, आ जाओ. गावडे दादा मुंबई तिथून आलेले आहेत. खऱ्या अर्थाने मला भेटायला कालपासून ते मी पुढे ते मागे. खऱ्या अर्थाने मी नाशिकमध्ये होतो, भेटण्याकरता आले. रात्री शिर्डीत मुक्काम केला आणि म्हटलं वैजापूरलाच या, आमचे वैजापूर समृद्धी हवी. इथे बसा. आइए सर आइए. आमचे एक गावडे दादा आहेत. नाथ परंपरेतलं मोठी साधना त्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने 24 तासातले ते 20 ते 22 तास नाथपंथाच्या साधनेमध्ये घालतात आणि त्यांना दोन्ही प्रकारची साधना येते. म्हणजे नाही नाथांची साधना येते. दादा सांगून ते आमचे वारकरी भक्त आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. एक कमिशनर साहेब आहेत सर, आप ऊपर बैठे नेतो. एक कमिशनर साहेब आहेत श्रीवास्तव साहेब मुंबईचे, आणि दुसरे सौरभजी ते हिंदी भाषेत आहे, हे मराठी महाराष्ट्रातले आहेत आणि ते साऊथचे आहेत. दोघांना धन्यवाद. आपको मराठी समझ में आती है ना सौरभ जी? बहुत बहुत धन्यवाद जी. ते सौरभ जी पुणेवाले आहेत आणि हे श्रीवास्तव सतीश जी श्रीवास्तव साहेब कमिशनर. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वतीने मुंबईच्या भक्तांना एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. डॉक्टर साहेब तुम्ही नगरसेवक झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आता डबल धंदा झाला बुवा, म्हणजे भक्तीचा म्हणतो मी, दुसरं काही डोकं घालू नका बाकीचे. म्हणजे आम्हाला भेटायला, कारण पहिल्यांदा नुसते डॉक्टरच होते, आता नेते झाले असं म्हणतो मी, दुसरा अर्थ नाही आहे. नाहीतर दुसरा अर्थ डबल म्हणल्यावर शेतीला डबल धंदा असला पाहिजे. जर शेतीत नाही परवडलं तर कोंबड्याचं खुरडं असलं पाहिजे. ध्यानात ठेवा. असो, पण आमचे साहेबांचं कार्य फार मोठं आहे. माझे जीवलग आहेत, त्यांचे बंधू काका माझ्या सेवेत नेहमी असतात. हा संपूर्ण परिवार सर्वांना धन्यवाद देतो. आणि आता भावार्थ म्हणत असताना अडबंगनाथाच्या भूमीमध्ये येत्या 13 जानेवारी ते 21 जानेवारी या कालखंडामध्ये धर्मनाथ बीज पर्व काळ आहेत आणि त्या धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने फार मोठा उत्सव अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी आहेत. रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराचे कीर्तन आहेत आणि हजारो साधू संत त्या ठिकाणी भेट द्यायला येणार आहेत. आपणही त्या 9 दिवसामध्ये भेट द्यायला यावी. आणि त्या कार्यक्रमाकरता रावसाहेब पाटील इंगळे यांनी 11,000 रुपयाची देणगी त्या कार्यक्रमाकरता देऊ इच्छिलेले आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्यालाही कोणाला सहकार्य करण्याचं अन्नदानाला वाटलं तर आपण करू शकतात. आमच्या पत्रिका वैजापूरच्या वतीने या ठिकाणी 1-2 देतो, स्वीकार करावा आणि मग जय विठ्ठल करतो. या इंगळे दादा या, सुनील भाऊ तुम्ही या, 2-4 जण, वैजापूरचे 2-3 जण या ना, पॉम्पलेट की मोठे या, अजून या 2-4 जण या. इथले आपण वैजापूरच समजू. या याला हात लाव, म्हणजे त्या विठ्ठल रुक्मिणी चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे जाईल. धन्यवाद दादा. तिकडे बघा. आणि सगळेजण कार्यक्रमाला या ही विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोलिलेले कोरे वेडे वाकोडे उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आ नाही विचारिला अधिकार मी आपला करा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
तुकाराम तुकाराम पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय. अडबंगनाथ महाराज की जय. अलख निरंजन आदेश. धन्यवाद.